नमस्कार, मी आर्थिक सोसायटीचा चेअरमॅन सूरज राजा शिंदे बोलतोय. रविवारी दुपारी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रचार करताना जो धुडगूस घातला, त्या धुडगुसामध्ये आम्ही त्यांना एकच विनंती केली की तुम्ही प्रचार करत असताना चेअरमॅन किंवा सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला तुम्ही परवानगी घेतली पाहिजे. तुम्ही परवानगी न घेता आम्हाला चुकून तर डायरेक्ट वरती निघून गेले. आम्हाला काही विचारणा केली नाही, काही केली नाही. आणि महिन्याप्रमाणे आम्ही सोसायटीमध्ये काही गोष्टी आम्ही ठराव करत असतो, सोसायटीचे नियम तयार करत असतो. त्यासाठी आम्ही सोसायटीमध्ये एक पत्रक काढलं. त्या पत्रकामध्ये सर्व सोसायटीच्या लोकांच्या सह्या घेतल्या आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राहुलभाऊ भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला होता. हा मी ते बोललो सुद्धा, त्यांना खाली आलं मी बोललो सुद्धा, तरी सुद्धा त्यांनी ती दडपशाही केली, आम्हाला शिवीगाळ केली. आणि त्यांनी एकच बोलणं केलं की करता करता एकच बोलणं बोललं की ही गव्हर्नमेंटची सोसायटी आहे. गव्हर्नमेंटची सोसायटी आहे मला मान्य, परंतु जर तुम्ही महिंद्रा किंवा मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये तुम्ही जाता, जेव्हा सोसायटीमध्ये गेल्यानंतर तुम्ही पहिला परवानगी घेता किंवा तिथे तुम्ही पत्रव्यवहार करता. मग तुम्ही ही गरीब सोसायटी आहे म्हणून त्या गरीब सोसायटीमध्ये पुनर्वसन झोपडपट्टी आहे म्हणून तुम्ही वारंवार ते बोलून दाखवतो. आमच्या हृदयाला एवढं वाईट वाटलं की तुम्ही आम्हाला म्हणजे गरीब झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत असं वारंवार त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं आणि घोषणाबाजी केली. मग आम्हाला एवढंच वाटतंय मग जिथं नियम आहेत मग इथं नियम नाही का, हाच आम्हाला मोठा प्रश्न पडला. आणि प्रचार करताना ते शिट्ट्या वाजवत होते, जोरजोरात ढोल वाजवत होते. आणि मध्यंतरी काळामध्ये सोसायटीमध्ये आमचे 2 जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची मयत झाली. आम्ही खूप दुःखामध्ये आहोत आणि त्या दुःखामध्ये हे ढोल बिल ताशा वाजवायला लागले. आणि कार्यक्रम चालू असताना 10व्याचा वगैरे कार्यक्रम चालू असताना ते ढोल बिल वाजवले. अतिशय एवढं वाईट वाटलं त्या गोष्टीचं आम्हाला. सर्व सोसायटी खाली येऊन त्यांचा विरोध केला, तुम्ही आतमध्ये येऊ नका, जाऊ नका. तरी त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आणि नाही तो व्हिडिओ टाकून त्यांनी आम्हाला बदल करण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्यांना या ठिकाणी नाकारलं, जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारलं. कारण की इथं 35-30 वर्षापासून राहुलभाऊ भोसले झोपडपट्टी इथे कॅनल होता, वडा होता. अक्षरशः लोक झोपडपट्टीमध्ये राहत असताना घरामध्ये कधी साप निघायचे, कधी वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक त्या घरामध्ये निघायचे. पण भाऊने ते काढून आम्हाला सगळ्यांना मोठ्या बिल्डिंग मध्ये आणलं, एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये आणलं. आणि सोसायटीमध्ये आणल्यानंतर आम्हाला चांगली गरज आहे, सगळी व्यवस्थित सगळ्या सुविधा निर्माण करून दिली. त्यासाठी भाऊंचं जेवढं कौतुक करावं